अमरावती शहरामध्ये मराठी कलाकार कोमल बिसे ह्या दाखल झालेल्या आहे आणि एका कार्यक्रमाशिवाय आलेल्या आहे आणि अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत त्या इंटरव्ह्यू करणार आहे. आता त्यांनी नुकतेच मेकअप आर्टिस्ट नंदिनी घोरमाडे यांचाही संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमातूनही मेकअप केला आहे त्यांनी राजनंदिनी मेकअपच्या माध्यमातून आणि आपल्यासोबत त्या बोलणार आहे. काय आज अमरावतीमध्ये कार्यक्रम आहे? सर आज ब्रायडल मेकअप आणि मेहंदी आर्टिस्ट लोकांचा आज शो आहे जो APG न्यूज चॅनल आपले नदीम सर यांनी केलेला आहे. तसं माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी कोमल भिसे मुंबईला असते. गेले झी TV बालाजी टेलिफिल्मला मी वर्क करते आणि सध्या गेले 2 वर्ष माझं स्वतःचं प्रोडक्शन मी चालू केलं आहे ज्यात माझी आता मूवी येत आहे श्यामा हिंदी हॉरर मूवी आहे जी आता दिवाळीला लॉन्च होईल आणि त्याचं पण मी आज प्रीमियर म्हणून पण इकडे आले की त्या मूवीचं पण प्रीमियर करायचं आणि मला सेलिब्रिटी म्हणून सोनल मस्के मॅमनी इकडे बोलवलं. अमरावती शहरामध्ये आपण प्रथमच आल्या का? हो, अमरावतीमध्ये मी फर्स्ट टाईम आली. नाही, अमरावतीमध्ये मी याआधी आली होती. गेरवा सिंधी मूवीची माझी आत्ता रिलीज झाली मागच्या महिन्यामध्ये अमरावतीला. ती अमरावतीला शूट झाले आणि अमरावतीला रिलीज झाली. येणाऱ्या काळात आपले कोणते पिक्चर्स वगैरे कोणत्या सिरियल्स येणार आहे या संदर्भात? माझ्या 2 मूवी येत आहे. माझी स्वतःची मूवी श्यामा हिंदी हॉरर मूवी ज्याची मी डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहे. ती प्रॉपर यवतमाळला शूट झाली आणि एक भाऊचा धक्का म्हणून ज्यात आपले महेश मांजरेकर सर, विजय पाटकर सर, आपले स्वप्नील जोशी अमरावती शहरामध्ये आपल्यानंतर शहरासंदर्भात काय वाटते आपल्याला? अमरावती शहरात आल्यानंतर आपण ॲक्च्युली अमरावती खूप सुंदर आहे. मला तर अक्षरशः आवडले. मागच्या वेळेस पण आली होती त्यावेळेस पण खूप छान वाटलं आणि आता पावसाच्या मोसममध्ये तर आणखी खूप छान आणि नेचर वाईज लोक पण खूप सुंदर आहे. आणि हो, मी असं नाव म्हणजे ताईंनी आमचं मेकअप खूप सुंदर केलं आहे. नंदिनी घोरमाडे मेकओव्हरच्या त्या संचालिका आहे आणि आज तुमचा त्याचा संपर्क झाला आणि तुमचं त्यांनी मेकअप कशा पद्धतीने केलं? खरं सांगायचं म्हटलं ना तर काल माझं नंदिनी ताईसोबत बोलणं झालं आणि जसं आमचं बोलणं झालं नाईटला 10 वाजता ताई एकदम शांत आणि सायलेंटली बोलल्या. मग मला ना थोडासा डाऊट वाटला आहे की यार माझं मेकअप कशा करतील, काय होईल, कसं. पण ॲक्च्युली त्यांनी एवढं सुंदर लुक केलं आहे. प्रॉपर बार्बी टाईप मला त्यांनी बनवलं आहे. माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या की काल मी जे होती की यार माझं मेकअप कसं होईल काय. पण ॲक्च्युली नंदिनी त्यांनी एवढं सुंदर मेकअप केलं ना, खूप छान. मी तर म्हणते की प्रत्येक आर्टिस्टनी नंदिनी ताईला अप्रोच करायला पाहिजे मेकअपसाठी. आणि आपला काय संदेश असेल अमरावतीकरांना किंवा इथले मेकअप आर्टिस्ट असू द्या किंवा मेकअप ज्या आता शिकणार आहे, मेहंदी असू द्या किंवा आपण ज्या कार्यक्रमात आलेले आहे त्यांना काय आपला संदेश असेल? खरं जर फ्युचरमध्ये जर नंदिनी ताईंनी जर मेकअप आर्टिस्टचे कोर्स घेणं चालू केले तर मी सगळ्यांना मेकअपवाल्यांना म्हणेल की नंदिनी ताईकडे क्लास जॉईन करा की जेणेकरून तुम्हालाही एवढं सुंदर मेकअप करता येईल. आणि मेन म्हणजे मी जसं सांगितलं मला न्यूड हवं होतं मेकअप बॉलिवूड टाईपमध्ये, त्यांनी प्रॉपर तसंच मेकअप केले. आणि आता इथे ज्या ब्राईड्स आहे, ज्या मेकअप आर्टिस्ट आहे, जर त्यांना कोणाला मदत लागेल तर नक्कीच नंदिनी ताईला त्यांनी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे कारण खरंच खूप छान मेकअप करतात. आपण अमरावतीमध्ये आला आणि अमरावतीकरांच्या वतीने आपलं स्वागत करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे आपण येणाऱ्या ज्या मूव्हीज आहे या आपण अमरावतीकरांना कशा पद्धतीने आपण दाखवाल याकडे लक्ष असू द्या, अशा प्रकारची मागणी अमरावतीकरांची असेल. नक्कीच सर. माझ्या सगळ्या मूवी थिएटर रिलीज राहील आणि त्यानंतर आमची न्यूज मीडिया जी मीडिया पार्टनर आहे आमचे सगळे त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि सगळ्यांना सोबत आणि अमरावतीकरांकडून आम्हाला भरपूर प्रेम हवं आहे, भरपूर मदत हवी की तुम्ही सगळे या टॉकीजला आणि आमची मूवी बघा आणि भरपूर प्रेम द्या.